आता उठलो झोपेतून आम्ही. ह्या तुला सध्या ताप येतोय ना, त्याच्यामुळे थोडा लेट होतोय झोपायला. ती रात्री पण खूप त्रास देते. आता बेड आवरून घेते पटकन मी. बघा तुम्ही सध्या वातावरणच इतकं खराब आहे ना. त्यामुळे लहान मुलांना खूप व्हायरल इन्फेक्शन चालू. हे कपाटात ठेवून देते. सध्या पाऊस खूप येत आहे ना, मग इकडे मी स्टँडवर कपडे टाकत असते. रात्रभर फॅन खाली ते बरोबर सुकून जातात. आणि तू नको बाळा, हाय कर. तू हाय कर ना पिल्लू, हाय कर. तिथं हाय कर त्यांना, कर ना. लाजते म्हणा, लाजते म्हणा. लाजून गेली आणि तू लगेच हाय कर म्हटल्यावरती. बाय बाय. काय चल इकडे चला. आता गरम पाणी ठेवलंय. पहिलं पाणी पिते मी सकाळी उठल्यावरती 1 ग्लास गरम पाणी. मम्मी सकाळी उठल्यानंतर गरम पाणी पिलेलं चांगलं असतं ना, म्हणून रोज 1 ग्लास पाणी पित असते मी सकाळी उठल्यानंतर. झालंय गरम पाणी. याच्यामध्ये एकदम फास्ट गरम होतं पाणी. गरम पाणी पिते बसून, तेवढ्यात आंघोळीला पाणी ठेवलंय मी. हे आणतो आता खूपच त्रास द्यायला लागली. हे बघा पाणी पण पिऊ देत नाही. कोमट केलेलं आहे ना मी, त्याच्यामध्ये हात घालते. पाणी पिते तू नाही. हे बघ हे बघ. तिला आता पाणी गरम होत आहे आंघोळीचं, तोपर्यंत मी झाडू मारून घेते. आत्ताच झाडू मारून झाला आणि आंघोळ करून येते. बाकी तुमच्या बरोबर शेअर करते. बघा कशी झाडू मारते बघा. झाडू मार बेटा, झाडू मार. बघा किती पटापट काम करते अंतू. अशी काम करते तू. दाखव दाखव दाखव. आंघोळ झाली, आता देवपूजा झाली. देवपूजेनंतर मी स्वयंपाक करून घेतला आणि इकडे कपडे भिजत घातले. इकडं वॉशिंग प्लेस आहे माझा, इकडे कपडे भिजत घातले. तिकडं वॉशिंग प्लेस समोर 2 झाडं लावली मी, एक मोगऱ्याचं आणि एक जास्वंदीचं. फ्रेश वाटतं झाडं लावल्यावर. चला मी आता तुम्हाला दाखवते काय स्वयंपाक बनवला आहे मी. हे बघा इथं मी आमटी बनवली आहे उडदाच्या डाळीची. हा व्हिडिओ मी ना सकाळी यांना 8:30 पर्यंत टिफिन द्यावा लागतो ना, त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवला नाही. आज खूप उशीर झाला होता. ही अंतूसाठी खिचडी बनवली. तिला खिचडी आवडते. हे जास्त तिखट भाजी ना मसाल्याचं खात नाही. मग ते अंतूला इथं ठेवलं. बघा अंतू कशी सायकलवर खेळते.
ती सायकलवर खेळेल तेवढ्यात मी भांडे घासते. चल. आंघोळ झाले आता. आता माठ धुवून घेते. हे चांगलं घासून देते. हे बघा माठ एकदम क्लीन धुवून भरून घेतला. तिकडे भांडे वगैरे घासून क्लीन झाले आणि पूर्ण किचन एकदम क्लीन करून घेतलं. हे बघा आता मस्त किचन रेडी झालं माझं. माझं दळण संपलंय. आता दळण काढते, मोजून घेते. 1 चमचा भरत दळण दळते मी, जास्त नाही दळत. फ्रेश दळून आणत राहते. हे बघा एकदम पॅक करून ठेवले ना, स्वच्छ साफ करून. त्याच्यात धूळ किड वगैरे काहीच होत नाही. एकदम क्लीन गहू आहे. पुढे हे बघ एकदम क्लीन गहू आहे. मोजून घेते मी. हे पावशरचंच माप आहे माझ्याकडे, त्याच्यामुळे 8च पावशर घेते मी. 8 पावशर म्हणजे 1 चमचाभर दळण होऊन जातं. हे बघा दळण काढलं गेलं. मी काय करते, दळण भरताना ना, गहू जेव्हा भरते ना मी वर्षातून एकदा, पूर्ण क्लीन साफ करून गाळून सगळं भरून ठेवते. म्हणजे त्याच्यामध्ये किडच होत नाही. धूळ जर आणि घाण जर असली ना, त्याच्यामध्ये लगेच किड लागून जाते. इथं ठेवून दिले मी. आता वरती नाही तर आणतोने बघितले खाली ओढून घेईल. ती झोपलेली. सायंकाळी ना मी चक्की वर ठेवायचं आणि दळण दळून आणले. आता आणतो झोपलेली ना, तेवढ्यामध्ये पटकन फरची आणि कपडे आवरून घेते. खूप उशीर झाला आज कामांना. फरची पुसते मी. कधी पण फरची पुसताना पाण्यामध्ये ना मी मीठ, हळद आणि गोमित्र, गंगाजल टाकत असते. म्हणजे आपल्या घरातली ना पूर्ण निगेटिव्हिटी निघून जाते. आणतो इतकी खराब करून टाकते ना, आणि तिला काय सवय आहे, खालचं उचलून खाते खाली पडल्यावरती. मग ते सगळं घाण तोंडात जाते. त्याच्यामुळे मी रोज फरची पुसते. आता झोपली आणतो, त्याच्यामध्ये पटपट आवरून घ्यावं लागेल काम. नाही तर इतकी मज्जा करते ती काम आवडताना, पूर्ण एन्जॉय करते कामांचं. वातावरण पण इतकं खराब आहे ना आज, असं वाटतंय जोराचा पाऊस. खूप गरम होत आहे. चेअर खाली व्यवस्थित सांगितले. इकडे आणतो झोपलेली होती ना, मग
शांततेत व्हिडिओ घेतला. तिला जर आवाज गेला म्हणजे ती फुटली असते. ती इकडे किचन आहे ना, जास्त क्लीन पुसावं लागतं कारण की आपण फोडणी वगैरे देतो ना, ते सगळे तेलाच्या काळात उगत आता थोडे वाटतं तेव्हा होऊन द्यायचं. इकडे तिकडे उडतंच ना, सगळं तेल पटवून जातं. मग किचनला बरं पुसत असते मी काय म्हणजे एकदम क्लीन राहतं. आणि किचन जर क्लीन असेल ना तरच आपल्याला म्हणजे असं छान वाटतं. किचनमध्ये नव्हता. आणि तू खूप त्रास देत होती त्याच्यामुळे बाकीची शूटिंग केली नाही मी. फरची पुसल्यानंतर बाकीचे काम आवरून घेतले. आता आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बाकी रुटीन बघू. चला तर मग आता व्हिडिओ इथंच थांबवते मी. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.